बऱ्याच जणांचा प्रश्न होता की व साठी जे मराठी अक्षर आहे व साठी डब्ल्यू कधी लिहायचा आणि व्ही कधी लिहायचा. डब्ल्यू आणि व्ही दोन्हीचा आवाज काय आहे? व. बरोबर. मग स्पेलिंग लिहिताना नक्की डब्ल्यू लिहायचा का व्ही लिहायचा? त्याच्या बाबतीत बऱ्याच जणांचा गोंधळ होतो. त्यासाठी सांगतेय बघा. डब्ल्यूचा उच्चार ज्यावेळेस आपण व करतो त्यावेळेला व असा ओठांमधून आवाज येतो. तोंडाचा असा चंबू तयार होतो बघा. व म्हणा. व व ज्यावेळेस डब्ल्यू येईल ना त्यावेळेस व चा उच्चार असा डायरेक्ट तोंडातून येतो, म्हणजे हवा सरळ ओठातून बाहेर येते. व बघा. वाव, व्हेन, वेट, वेस्ट. तोंडाचा चंबू झाला का? समजलं का? आता व बघा. व ज्यावेळेस आपण व साठी व बोलतो म्हणजेच उच्चार करतो त्यावेळेला आपली जी जीभ आहे ना ती व म्हणताना आपल्या दातांना ओठ थोडासा टच होतो आणि जीभ पण टच होते बघा. व व बघा. व्हॅन म्हणा सगळ्यांनी. व्हॅन. ओठ आतमध्ये दाताला लागले. व व म्हणा. व्हॅन व्हॅन. कळते का? वेट बघा. जीभ लागल्यासारखी झाली दातांना. वेट वेट. व्हॉइस व्हॉइस. वेंडर वेंडर. बघा जेव्हा व्ही येतो त्यावेळेला व चा उच्चार करताना जीभ, दात आणि ओठ एकमेकांना स्पर्श होतो. व व. आणि जेव्हा डब्ल्यू येतो त्यावेळेचा व डायरेक्ट ओठांमधून येतो. जीभ, दात एकमेकांना टच होत नाही. मग लक्षात येईल तुम्हाला व साठी डब्ल्यू कधी लिहायचा आणि व्ही कधी लिहायचा? लक्षात येईल? समजलं सगळ्यांना? छान.